अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आपण भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना समजून घेत आहोत. राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना याच्याविषयी माहिती आपल्याला असणे महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे. आणि म्हणून आपण अभ्यासाव्यतिरिक्त हा घटक पाहत आहोत की जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी मदत होईल. आणि हे पाहत असताना आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहत होतो. आपण वैशिष्ट्ये पाहत असताना 8 मुद्दे आधीच्या तासाला अभ्यासलेले आहेत. आपण मूलभूत हक्क हा शेवटचा मुद्दा अभ्यासलेला होता. आणि मूलभूत हक्कांच्या माध्यमातून आपण भारतीय नागरिकांना जीवन जगण्यासाठी कशा पद्धतीचे हक्क, अधिकार, स्वातंत्र्य राज्यघटनेच्या माध्यमातून बहाल केलेली आहेत आणि या हक्कांना, या अधिकारांना न्यायालयीन संरक्षण कशा पद्धतीने मिळालेले आहे. म्हणजेच मूलभूत हक्कांचा, अधिकारांचा जर संकोच झाला किंवा हे मूलभूत हक्क, हे मूलभूत अधिकार जर कोणी, एखाद्या व्यक्तीने, समाजाने किंवा इतर कोणत्याही घटकाने जर आपल्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला गेलेला हक्क, अधिकार न्यायालयाच्या माध्यमातून परत मिळवता येतो. म्हणून या मूलभूत हक्कांना, अधिकारांना किंवा आपल्या स्वातंत्र्यांना न्यायालयीन संरक्षण प्राप्त झालेले आहे. म्हणजेच ते आपल्यापासून कुणीही हिरावून घेणार नाही. परंतु असे जरी असले तरीसुद्धा व्यक्तींनी आपल्या हक्कांविषयी, अधिकारांविषयी जागरूक असणं महत्त्वाचं आहे. मग ते आर्थिक असतील, सामाजिक असतील, नैसर्गिक असतील, शैक्षणिक असतील किंवा सांस्कृतिक असतील. व्यक्तीने आपल्या हक्कांविषयी, अधिकारांविषयी जागरूक असणे महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे. आपण 6 वेगवेगळे मूलभूत हक्क, अधिकार पाहिलेले होते. परत एकदा थोडक्यामध्ये फक्त मुद्दे सांगतो, व्यवस्थित ऐका. आपण हे हक्क, हे अधिकार जे पाहिले ते असे पाहिले होते, त्याच्यामध्ये उपघटकसुद्धा आपण पाहिलेले आहेत. फक्त मी आत्ता मेन मुद्दे तुम्हाला सांगणार आहे. जसे की समतेचा हक्क असेल पहिला मुद्दा, दुसरा आपल्याला सांगतो पहिला मुद्दा समतेचा हक्क, दुसरा स्वातंत्र्याचा हक्क, तिसरा असेल धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, चौथा असेल शोषणाविरुद्धचा हक्क किंवा अधिकार, त्याच्यानंतरचा घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क किंवा अधिकार असेल, आणि शेवटचा मुद्दा शैक्षणिक किंवा सांस्कृतिक हक्क किंवा अधिकार. म्हणजेच या हक्कांशिवाय, अधिकारांशिवाय व्यक्तीला जीवन जगता येणार नाही. आणि त्याचा विचार करून भारताच्या राज्यघटनेमध्ये भारताच्या नागरिकांच्या, भारताच्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला आवश्यक असणारे हक्क, अधिकार हे देण्यात आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेतील विभाग नंबर 3 मध्ये हे हक्क, हे अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे किंवा नुसतं आपल्याला मार्गदर्शक तत्वेसुद्धा म्हणता येणार आहे. तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे पाहत असताना मार्गदर्शक तत्वांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या विभागामध्ये करण्यात आलेला आहे. मग मार्गदर्शक तत्वे ही कशा पद्धतीने उपयुक्त आहेत. मग ती नागरिकांसाठी असतील, सरकारसाठी असतील किंवा त्याला न्यायालयीन संरक्षण प्राप्त झालेले आहे का. म्हणजेच या मार्गदर्शक तत्वांचे जर पालन झाले नाही तर आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येते का. किंवा मार्गदर्शक तत्वे किती प्रकारची आहेत आणि त्याच्यामध्ये व्यक्तीला कोणकोणते हक्क, अधिकार मिळतात आणि व्यक्तीला कशा पद्धतीने जीवन जगता येते, अशा आपण त्याच्या वेगवेगळ्या बाबींचा या मुद्द्याच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित ऐका. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. तर आपल्याला असे सांगता येणार आहे की संविधान तयार करत असताना, म्हणजेच भारतीय राज्यघटना लिहित असताना राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेशही भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये विभाग नंबर 4 मध्ये करण्यात आलेला आहे.
आणि मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्यामध्ये फरक आहे का? तर आपल्याला असे सांगता येणार आहे की मूलभूत हक्कांच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तीचा विकास करता येणार आहे. मूलभूत हक्कांच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तीचा विकास करता येणार आहे, तर मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक विकास करता येणार आहे. म्हणजेच मूलभूत हक्क हे व्यक्तीच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात, तर मार्गदर्शक तत्त्वे ही समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची असतात. म्हणजेच आपल्याला सांगता येणार आहे की मूलभूत हक्कांच्या माध्यमातून, मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून किंवा स्वातंत्र्यांच्या माध्यमातून जी काही व्यक्तीला मिळतात, यांच्या माध्यमातून व्यक्तीला आपले व्यक्तिमत्व विकसित करता येणार आहे. आपल्या जीवनशैलीमध्ये त्याला बदल करता येणार आहे, आपल्या परिस्थितीमध्ये त्याला बदल करता येणार आहे. तशाच पद्धतीने मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून आपणाला सामाजिक प्रबोधन करता येणार आहे, म्हणजे समाजाचा विकास करता येणार आहे. म्हणजेच मार्गदर्शक तत्त्वे ही समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची आहेत. मार्गदर्शक तत्त्वे ही समाजाचा विकास करण्यासाठी उपयुक्त ठरतात, फायदेशीर ठरतात. मग मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करत असताना मार्गदर्शक तत्त्वे ही सकारात्मक स्वरूपाची आहेत. मार्गदर्शक तत्त्वे ही सकारात्मक स्वरूपाची आहेत. मग साधारणपणे सामाजिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, पर्यावरण विषयक असतील किंवा आंतरराष्ट्रीय असतील, अशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकार सांगता येणार आहेत किंवा अशा पद्धतीने आपल्याला त्यांचे वर्गीकरण हे करता येणार आहे. मग मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करत असताना आत्ताच आपण पाहिले की मार्गदर्शक तत्त्वे ही सकारात्मक स्वरूपाची आहेत आणि ही 4 ते 5 प्रकारांमध्ये आहेत किंवा त्याचे 4 ते 5 प्रकार पडतात असे आपल्याला सांगता येणार आहेत. मग आर्थिक असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, पर्यावरण विषयक असतील किंवा मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहाय्यसुद्धा मिळणार आहे, हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावे लागणार आहे. तर या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करत असताना, या 5 घटकांचा विचार करत असताना आर्थिक, राजकीय, सामाजिक, पर्यावरण विषयक आणि आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही माहितीही पाहता येणार आहे. याच्यामध्ये आपण ते मुद्दे घेतलेले नाहीत, कारण आपला जो हा घटक आहे, हा घटक खूप मोठा झाला असता, म्हणून आपण त्याचे फक्त मेन मुद्देच याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि असे जे काही मुद्दे येतील त्याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. तर आर्थिक मुद्द्यांचा विचार करत असताना याच्यामध्ये सुद्धा भारताच्या नागरिकांना काही हक्क, अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतात. आर्थिक तत्त्वाचा जर आपण विचार केला तर आर्थिक तत्त्वाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येणार आहे भारतातील स्त्री पुरुष नागरिकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे. बघा, भारतातील नागरिकांना, स्त्री आणि पुरुष यांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, हा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावे, म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन दिले जावे आणि हे वेतन देत असताना त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येणार आहे संपत्ती उत्पादन साधनांचे केंद्रीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. संपत्ती व उत्पादन साधनांचे केंद्रीकरण होणार नाही याची काळजी घेणे थोडक्यामध्ये. त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल आपल्या योग्यतेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. आपल्या योग्यतेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे असेल. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येणार आहे की उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असावा. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल राजकीय तत्त्व जे आहे, हे राजकीय तत्त्व समजून घेत असताना सुद्धा आपल्याला काही हक्क, अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतात किंवा मिळतात, जसे की समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य उपलब्ध करून देणे, हे राज्याचे काम आहे. म्हणजेच
मूलभूत हक्क व्यक्तीसाठी महत्त्वाचे असतात आणि मार्गदर्शक तत्त्वेही समाजासाठी महत्त्वाचे असतात. शासन संस्था ज्यावेळेला राज्यकारभार करायला प्रारंभ करते, ज्यावेळेला शासन संस्था निवडणुकांनंतर एका म्हणजे नवीन स्वरूपामध्ये सत्तेमध्ये येते, त्यावेळेला त्यांना राज्यकारभार करत असताना हा राज्यकारभार कशा पद्धतीने करावा, निर्णय कसे घ्यावेत, कायदे कसे तयार करावेत, घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी, या सर्व गोष्टी त्यांना व्यवस्थितपणे जर पार पाडावयाच्या असतील तर त्याच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे अतिशय मोलाची कामगिरी करत असतात. म्हणजेच शासनाला मार्गदर्शन करण्याचे काम मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून केले जाते. मग राजकीय तत्वाचा जर आपण विचार केला तर समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य उपलब्ध करून देणे हा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे. त्याच्यानंतर सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायत असेल ती स्थापन करून त्यांना हक्क बहाल करणे, म्हणजेच या ठिकाणी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यावर भर देण्यात आलेला आहे. म्हणजेच देशाचा कारभार करण्यासाठी केंद्र सरकार असणार आहे, राज्याचा कारभार करण्यासाठी राज्य सरकार असणार आहे. भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती आहे आणि या संघराज्य शासन पद्धतीचा विचार करत असताना सत्तेचे विभाजन होणे महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक घटकाला अधिकार देणे महत्त्वाचे आहे आणि त्याच्या माध्यमातून विकास होणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच पूर्ण देशाचा कारभार करण्यासाठी केंद्र सरकार असणार आहे, म्हणजेच पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ असणार आहे आणि राज्याचा राज्यकारभार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असणार आहे आणि आपण स्थानिक किंवा ग्रामीण भागाचा कारभार करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असणार आहेत आणि यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास केला जाणार आहे किंवा कामे केली जाणार आहेत, जनतेचे प्रश्न सोडवले जाणार आहेत. म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण होणे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की सर्व नागरिकांसाठी नागरी कायदा तयार करणे, त्याच्यानंतर न्यायमंडळ कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र व वेगळे ठेवणे. न्यायमंडळ हे कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र व वेगळे ठेवणे, तरच त्याला काय करता येणार आहे, त्याला व्यवस्थितपणे काम करता येणार आहे न्यायमंडळाला. त्याच्यानंतर याच्यातला तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे मेन म्हणजे तत्त्व म्हणजे सामाजिक तत्त्व. सामाजिक तत्त्वाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सुद्धा 14 वर्षाखालील मुलामुलींसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था करणे. 14 वर्षाखालील मुलामुलींसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल लहान मुलांना निकोप वातावरणात वाढण्याची संधी मिळावी. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येणार आहे अनुसूचित जाती जमाती व इतर मागास घटक यांचे आर्थिक व शैक्षणिक हित संवर्धन व्हावे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता याच्यातला मुद्दा सांगता येणार आहे राष्ट्रीय व ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे कलाकृती व स्मारके यांच्या संरक्षणाची शासनाने जबाबदारी घेतली. हे सामाजिक तत्वांमध्ये आपल्याला सांगता येणार आहे. पर्यावरण विषयक जर तत्वाचा विचार केला तर व्यक्तीच्या जीवनामध्ये पर्यावरण हा घटक महत्त्वाचा आहे आणि व्यक्ती पर्यावरणाचाच एक भाग आहे. पर्यावरण म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला जे काही वातावरण आहे त्याला पर्यावरण असे म्हणतात. मानव हा सुद्धा पर्यावरणाचा एक घटक आहे. मग पर्यावरण विषयक तत्वाचा जर आपण विचार केला तर पर्यावरण संरक्षण, जंगले व वन्य प्राण्यांच्या जीवन सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील राहणे. म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे चौथ्या तत्वामध्ये पर्यावरण विषयक तत्वामध्ये की पर्यावरणाचे संरक्षण हे करणे महत्त्वाचे आहे. तसेच जी काही आपली साधनसंपत्ती आहे, राष्ट्रीय साधनसंपत्ती आहे, मग ती जंगले असतील, वन्य प्राणी असतील किंवा इतर जी काही साधनसंपत्ती आहे यांच्या सुरक्षिततेसाठी आपण प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे आहे. म्हणजे थोडक्यामध्ये
व्यक्तीच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण होणे महत्त्वाचे आहे. कारण पर्यावरण व्यवस्थित राहिले तरच आपण व्यवस्थित राहणार आहोत. त्याच्यामध्ये बिघाड झाल्यानंतर आपल्याला सुद्धा काही समस्यांचा सामना हा करावा लागणार आहे. याच्यातला 5वा मुद्दा शेवटचा म्हणजे 9व्या मुद्द्यामधला राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आपण पाहत आहोत. आणि ही तत्त्वे पाहत असताना याच्यामध्ये शेवटचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय तत्त्वे. आंतरराष्ट्रीय तत्त्वाचा जर आपण विचार केला तर जगातील सर्व जे देश आहेत, 200पेक्षा जास्त जे जगामध्ये आहेत, आणि या सर्व देशांचा जर आपण विचार केला तर सर्व देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती नाही. तर काही देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती आहे, काही ठिकाणी राजेशाही आहे आणि काही ठिकाणी हुकुमशाही शासन पद्धती आहे. आणि प्रत्येक देशाची असणारी विचारधारा ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. आणि मग याच्या माध्यमातून जगामध्ये कधीकधी काही समस्या निर्माण होतात आणि या समस्या सोडवणे अतिशय महत्त्वाचे असतात. आणि त्या अनुषंगाने विचार करत असताना आंतरराष्ट्रीय तत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. मग या आंतरराष्ट्रीय तत्त्वाचा विचार करत असताना जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांचे संवर्धन करणे, जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांचे संरक्षण करणे, यांचे संरक्षण होणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण जर 2 देशांमध्ये 3 देशांमध्ये अशांततेचे वातावरण झाले, असुरक्षिततेचे वातावरण झाले तर त्याचे पडसाद जगामध्ये उमटतात. आणि त्या अनुषंगानं पहिला मुद्दा पाहत असताना जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांचे संवर्धन होणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल राष्ट्रांमध्ये न्याय्य व सन्मानपूर्ण संबंध राखणे. जे काही देश आहेत, जे काही राष्ट्र आहेत जगामध्ये, या राष्ट्रांमध्ये किंवा या देशांमध्ये न्याय्य व सन्मानपूर्ण संबंध राखणे महत्त्वाचे आहे. किंवा तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल आंतरराष्ट्रीय कायदे व करार याविषयी आदर राखणे. आंतरराष्ट्रीय जे काही कायदे आहेत व करार आहेत याविषयी आदर राखणे. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये आत्तापर्यंत 2 महायुद्धे झालेली आहेत आणि दुसरं महायुद्ध सुरू असतानाच जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण व्हावी याच्यासाठी काही म्हणजेच बड्या देशांचे राष्ट्रप्रमुख एकत्र आले आणि त्यांच्या विचारांमधून संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मितीही झालेली आहे. 1945मध्ये जागतिक महायुद्ध सुरू असताना संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. कशासाठी? तर जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी. आणि आजपर्यंत या संघटनेला जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. आणि मग याचे जे काही नियम असतात, याचे जे काही कायदे असतात, या कायद्यांचं, या नियमांचं जगाच्या शांततेसाठी किंवा जागतिक शांतता निर्माण होण्यासाठी या कायद्यांचं पालन करणं हे महत्त्वाचं आहे. किंवा जे काही करार असतील राष्ट्रांमध्ये त्यांचासुद्धा आदर करणं महत्त्वाचं आहे. आज जगातील कोणताच देश हा स्वयंपूर्ण नाही. त्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावंच लागतं. आणि त्यातून देशांमध्ये जे काही संबंध निर्माण होतात त्याला आंतरराष्ट्रीय संबंध असे म्हणतात. मग या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या माध्यमातून 2 देशांमध्ये किंवा अनेक देशांमध्ये जे काही करार केले जातात त्याला आंतरराष्ट्रीय करार असे म्हणतात. किंवा त्या 2 देशांमध्ये होणारा तो करार असतो. आणि मग जे काही अशा पद्धतीचे कायदे असतात किंवा जे काही करार केले जातात यांचं सुद्धा पालन होणे महत्त्वाचे असते की त्याच्या माध्यमातून आपल्याला शांतता निर्माण करण्यामध्ये यश प्राप्त होतो. त्याचप्रमाणे राष्ट्रातील मतभेद परस्पर समजुतीने किंवा लवादामार्फत सोडविणे. राष्ट्रांमध्ये सर्वच जगातील सर्वच देशांमध्ये जे काही संबंध आहेत हे संबंध मैत्रीपूर्ण आहेत असं नाही. तर
काही देशांमध्ये असणारे जे काही संबंध आहेत हे संबंध मैत्रीपूर्ण नाहीत असे सुद्धा आपल्याला म्हणता येणार आहे. आणि मग जरी अशा पद्धतीचे संबंध असले, दोन देशांमध्ये जरी मतभेद असले, तरी हे मतभेद सोडविण्यासाठी आपण समजुतीचा मार्ग वापरणे हे महत्त्वाचे आहे. आणि त्या दोन देशांमध्ये जो काही तणाव आहे, जे काही मतभेद आहेत ते कशा पद्धतीने सोडवले जातील याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आंतरराष्ट्रीय तत्त्वे ही सांगता येणार आहेत की ज्याचा उद्देश फक्त जगामध्ये शांतता निर्माण करणे हा आहे. जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने निर्माण करता येईल याचाच विचार या तत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हा मुद्दा आपला या ठिकाणी संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण राहिलेला भाग हा नंतरच्या तासाला पाहणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत.